दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. त्यामध्ये शेवटी शेवटी लिहिताना त्यांनी लिहिलेलं आहे, उत्कृष्ट अन्नाचा पोसणा, आठा प्रहरांचा जागणा, सदा गुरु गुरु करीत जाणा, गुरुद्वारी स्वामी होई, एवढी आमची विनीत भावना आहे. गुरूंच्या द्वारामध्ये मी पुत्र होऊन राहीन म्हणाले. काय करायचं? उच्छिष्ट अन्नांचा, उच्छिष्ट जे अन्न असेल ते खाऊन मी राहील. 8 प्रहर जागा राही संरक्षणा करी. आणि गुरु गुरु म्हणजे कुत्र्याचं गुरु 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 म्हणजे हे त्या दृष्टीने म्हणतायत की गुरूंचं नामस्मरण करी आणि गुरुद्वारी मी श्वान होऊ. स्वतःचा देह, स्वतःच ज्ञान किंवा कोणत्याही प्रकारचा अभिमान सर्वही ज्यांनी टाकून दिलेला आहे तो गुरुभक्तीचा मुख्य अधिकारी आहे. गुरुजींनी सांगितलं, बाळ आमच्या करता एक चांगली झोपडी तयार होतो. बरं आहे महाराज, निघालेला आहे. गुरुपत्नीनं सांगितलं, बाबा मला एक उत्तम पैकी चोळी शिवून आण. आणि तिनं अटी घातल्या, माझ्या अंगाप्रमाणे झाली पाहिजे, शिवलेली नसावी, विणलेली नसावी, आणायची कसली आहे. पण सांगितलं, बरं ते कबूल केले. गुरुजींचा मुलगा होता, त्याने सांगितलं, मला एक पादुका अशा पाहिजे, पाण्यावरून चालता यावं, आकाशातून चालता यावं, कुठं जिथं जाण्याची इच्छा असेल तिथं घेऊन जातील अशा पादुका आमच्या करता. गुरुकन्या होती, ती म्हणाली, मला खेळण्याकरता चांगलं संबंध साहित्य वगैरे करून आण, त्याला स्वयंपाकाची सगळी भांडी घेऊन ये, त्याला काजळ लागू नये वगैरे वगैरे पुष्कळ अटी घातल्या. सगळं कबूल केलं आणि हा आश्रमातून बाहेर पडला. अरण्यामध्ये निघालेला आहे. कोणाचा आधार आहे, कोणाला विचारावं म्हणाला. लहान वय आहे, काय कशी झोपडी बांधायची, काय बांधायची, त्याचं सामान कुठून आणायचं, या गुरुपत्नीच्या ती सोळी कुठली आणायची, त्याच्या पादुका कुठल्या आणायच्या, हे काय आणायचं कसं. तिथंच त्याला सांगितलं असं, मला कसं आणू महाराज, मला सामर्थ्य नाही. थांबले असते ते, पण कबूल करून आपण निघालो म्हणाले. चिंता उत्पन्न झालेली आहे, काय होईल. निघालेला असताना एक महात्मा समोर आलेला आहे, अवधूत. त्याने विचारलं, बाळ आणि कुठं निघाला सरण्यातून. तो म्हणाला, महाराज माझ्या गुरुजींनी अशी मला आज्ञा केली आणि त्यांची ही कामं म्हणजे जवळजवळ माझ्या हातून कधीच होणार नाही, अशक्य काम आहे. कोणीही करायचं म्हटलं तरी कधीही झोपडी काढायची नाही, अशी झोपडी तयार होईल का कधीतरी. तर सगळंच अशक्य आहे म्हणाले, कोणालाही करता येणार नाही, पण माझ्यावरती जबाबदारी आहे म्हणून मी निघालोय म्हणाले. आपली भेट झाली, आपण मला काही मार्गदर्शन करा. तर म्हणाले, घाबरतोस कशाला म्हणाले, काय अशक्य नाही. विश्वेश्वर जो परमात्मा काशी क्षेत्रामध्ये आहे तिथं तू जा, त्यांची प्रार्थना पूजा वगैरे करू आणि काशी यात्रा तू कर. सर्व जी काही तीर्थ देवता आहेत त्या देवतांची पूजा वगैरे कर. यथाविधी काशी यात्रा तू केलीस म्हणजे भगवान विश्वेश्वर प्रसन्न होतील आणि विश्वेश्वर प्रसन्न झाल्यानंतर तुला काय कठीण आहे, सगळे तुझी इच्छा पूर्ण होईल. कुठं आहे काशी म्हणाला, तुम्ही येता का माझ्यावर. सर म्हणाले, मी तुला दाखवतो. त्याला घेऊन ते महात्मे अवधूत काशी क्षेत्रामध्ये आले आणि त्याला सर्व ही यात्रा विधी त्यांनी समजावून सांगितलेला आहे. फार मोठी यात्रा आहे. काशी क्षेत्रामध्ये जायचं आणि यात्रा करायची म्हणजे सोपं नाही आहे. सगळं पायाने जायचं, त्या ठिकाणी सगळी श्राद्ध वगैरे करायची, सगळ्या तीर्थ देवतांचं पूजन वगैरे करायचं, तीर्थस्थान वगैरे करायची. सगळं त्याला विधी समजावून सांगितलेला आहे आणि याप्रमाणे तू कर असं सांगून ते अवधूत अदृश्य झाले. मग याची प्राप्ती झाली की आपले गुरु महाराज आणि या रूपाने आपल्याला धीर देण्याकरता आलेले. आता काही आपल्याला काळजी करण्याचं काम नाही. धारणा शक्तीही त्याची मोठी होती. त्याने काही लिहून घेतलं नाही. हे झाल्यानंतर ते आणि ते लिहून घेऊन तरी दाखवणार कोण तिचं त्याला. सगळं त्याने व्यवस्थित माहिती दिली, नकाशा बिकाशा काहीच
बुद्धीमध्ये सगळं आहे आणि विश्वास आहे, श्रद्धा आहे, विश्वेश्वराची निष्ठा. आणि त्याप्रमाणे सर्व ही यात्रा दक्षिण मानस काय, उत्तर मानस काय, सगळ्या सर्व ही यात्रा त्यांनी केलेली आहे. आणि स्वतः अग्निवर प्रतिष्ठा केली सदाच्या नावानं. आणि विश्वेश्वराची पूजा महापूजा सगळं झाल्यानंतर विश्वेश्वर प्रसन्न झाले. आणखी विचारलं काय बा असं असं आहे, बरं जा म्हणा. त्यालाच तशी बुद्धी त्यांनी दिली. त्या बुद्धीमुळे त्याने स्वतः तो विश्वकर्मा झालेला आहे. देवांचा जो कारागीर आहे, देवांचा इंजिनियर विश्वकर्मा म्हणून आहे. दैत्यांचा मयासुर आहे, देवांचा विश्वकर्मा. ती शक्ती त्याला मिळाल्यानंतर त्याने सगळी सामग्री, गुरुजी, गुरुपत्नी आहे, गुरुपुत्र आहे, गुरुकन्या आहे, सगळं त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे गुरुजींची ही कृपादृष्टी झालेली आहे. त्याला ज्ञान प्राप्त झालं, तो पदार्थ होऊन गेलेला आहे. तेव्हा शंकराने ही कथा सांगितली म्हणाले, पार्वती मातेला गुरुभक्तीचं महत्व हे शंकराने या कथेच्या रूपाने सांगितलेलं आहे असं महाराजांनी स्वयंदेवांना सांगितलं. त्या श्रवणाच्या वेळेला आपण काशी क्षेत्रामध्ये आहोत, महाराज आपल्या बरोबर आहे असंच त्या स्वयंदेवाला सगळं दृश्य दिसून आलेलं आहे आणि महाराजांना त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. आणि नंतर सगळी मंडळी प्रातःकाळी मठामध्ये आलेली आहे. दुसरे दिवशी अनंत चतुर्दशीचा दिवस होता. अनंताची पूजा करायची आहे. महाराज म्हणाले, बाबा सायनदेवा तू ही अनंताची पूजा कर म्हणाले, आजपासून सुरू कर. अनंत चतुर्दशी आज अनायासे आहे तेव्हा तू सुरू कर म्हणाले. तो म्हणाला, काय करायचं महाराज, व्रत बित घेऊन काय करायची आहे, तुमची सेवा घडी पुष्कळ झाला, कंटाळा आहे, नको आहे, निष्ठाही कशाला इतर साधन पाहिजे. नाही बाबा कर तू, त्यांची आज्ञा आहे ना त्याप्रमाणे करायला हवी. गृहस्थाश्रमामध्ये अनेक कुलाचार कुलधर्म पुष्कळ करायला. काही पाहुण्या देवताही असतात, तिकडनं आलेले आहेत, हे पाहुणे देव आहेत आमचे, त्यांचंही करावं लागतं, कुलदेवतांचंही आराम सगळं करावं. तेव्हा अनंताची पूजा तू कर म्हणून सांग. आणि त्याचं विधान त्याने अनंताची पूजा कोणी केली आणि कोणाला पद मिळालं त्याकरता पांडवांचं थोडस आणखी कथा सांगितली. पांडव वनवासामध्ये आलेले हो, कष्ट भोगावे लागतात. कृष्ण भगवान एकदा त्यांच्या भेटी करता आले. आनंद सारा सर्व पांडव मंडळी भेटली, द्रौपदी भेटलेली आहे. आणखी त्यांनी प्रार्थना केली, तुमची कृपादृष्टी आमच्यावर असताना आम्ही असे वनवास भोगतो आहोत, काय म्हणाले यातून आमची सुटका कधी होणार. भगवान म्हणाले, बाबा धर्मराज तू अनंत व्रत कर, अनंताची पूजा. अनंत म्हणजे माझं स्वरूप आहे. अनंत याचा अर्थ अंत नाही, त्याला मर्यादा सर्व स्वरूप तो आहे. देश मर्यादा, काल मर्यादा, आणखी वस्तू स्वरूपाची मर्यादा. अमुक स्वरूप म्हणजे ईश्वर. सर्व स्वरूप येतो आहे, सर्व देशामध्ये आहे, सर्व काळामध्ये आहे. हे अनंताचा अर्थ आहे. अनंतम ब्रह्म. तर त्या अनंताची पूजा म्हणजे सूत्र, रेशमाचं सूत्र करायचं असतं. ते सूत्र त्याला 14 गाठी वगैरे बांधायच्या असतात. ते सगळं विधान त्याला समजावून सांगितलं. आणखी एक कथा त्याला सांगितलं. सुमंतू नावाचा मोठा वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण, ज्ञानी ब्राह्मण आहे आणि त्याची स्त्री दीक्षा. तिला मुलगी झाली, सुशीला तिचं नाव ठेवलं. आणि काही दिवसांनी त्या सुशीलेच्या मातेचा देहांत झालेला आहे. ही सुशीला मोठी झाली, त्या घरामध्ये सगळं पाहती आहे, रांगोळ्या काढाव्यात, सगळं तुळशीचं पूजन करावं, सगळी पूजेची सामग्री पिताजींना तयार करून द्यावी, सगळं सहाय्य करायचं. आता ग्रहकर्म राहिलं म्हणून दुसरा विवाह त्या सुमंतूनी केला. ती जी स्त्री भेटली ती म्हणजे काही बोलायची सवय. कशाला लग्न केलं असं त्याला वाटलं. ही सावत्र मुलगी घरात होती ते निमित्त आहे, आणि निमित्त नसताना सुद्धा उगीच आणखी कुरकुर सारखी चालली. नेहमी भांडण करावं, नेहमी बोलाचाली व्हावी,
या ब्राह्मणाला वाटलं काय म्हणालं माझं नशीब आहे, गृहस्थाश्रम चालू राहावा, येणार जाणार लोक आहेत, त्यांचा आणखी काहीतरी आदरातिथ्य भाव म्हणून स्त्री केली म्हणायची, आणि हे नशीब. आता मुलगी मोठी झालेली, मुलीचं लग्न करायचं होतं. कौंडिण्य ऋषी एके दिवशी त्यांच्या आश्रमामध्ये आले. त्यांनी पाहिली मुलगी चांगली आहे, विचारलं जाणार, ठरला विवाह. ती मुलगी त्याने कौंडिण्य ऋषींना दिली. काही दिवस ते राहिले, जावई बुवा मुलगी हे राहिली, पण ही बाई काही तिला राहू दे, भांडण चालले. मग शेवटी त्या कौंडिण्याने सांगितलं, महाराज आता आम्ही दुसरीकडे जाऊन राहतो कुठल्या तरी आश्रमात, मुली तिथं कशाला अशांती पाहिजे, आणखी 10-12 दिवस राहा म्हणाले. राहिले आणि निघाले. त्या पत्नीला सांगितलं, बाई जावई मुलगी निघाली आहे, त्यांना काहीतरी करून दे. ती गेली, दरवाजे झाकले, सगळं आणखी बंद करून आतच बसून हा डोका आटून घ्यायला लागला, काय माझं नशीब म्हणाला. म्हणजे हे सगळे खेळ सगळे पहिल्यापासून आहे. हा आणखी मग त्या कौंडिण्य ऋषींनी सांगितलं, महाराज काय करायचं, आम्हाला काही नको आहे, तुमचे आशीर्वाद असून आम्ही जातो. म्हणून निघाले. कडीमध्ये बसून कोंडा थोडा होता, रवा म्हणा कोंडा म्हणा, थोडा आणून दे ना. त्यांनी आपल्या मुलीला, तुला मिळाला तिथं कर बाई काहीतरी या राजाचं वगैरे सांगितलं. आणि ते सगळे निघालेल्या मध्यान्ह काळी नदी तीरावरती ती मंडळी थांबलेली आहे. काही पुन्हा स्नान अन्निक वगैरे व्हायचं होतं. अनंत चतुर्दशी त्या दिवशी होती. पुष्कळ बायका वगैरे जमलेल्या नदीवरती. त्यांच्यामध्ये ही सुशीलाही गेली. काय करता तुम्ही माझ्यानं, आम्ही अनंताची पूजा करतो म्हणाले, तूही कर. तिलाही सगळा विधी सांगून गेलेला आहे. आणि तिच्याकडूनही त्या बायकांनी अनंताची पूजा करून घेतली. तो अनंताचा दोरा तिच्या हातामध्ये त्यांनी बांधलेला आहे. कोंडा जो दिलेला होता बापाने, रवा म्हणा कोंडा म्हणा, तो त्यांना दिलेला आहे दोरा. आणि पुन्हा सगळी ऋषी मंडळी, आपले कौंडिण्य ऋषी पुन्हा आपल्या गाडीमध्ये बसून पुढे निघाले. एक मोठा नगर रस्त्यामध्ये लागलेला आहे. हे यांची गाडी आल्याबरोबर नगरातली सगळी मंडळी बाहेर सामोरी त्यांना, या महाराज तुमच्या स्वाधीन हे नगराचं राज्य आम्ही करतो, आमचं संरक्षण करा. सगळं राज्य त्यांना दिलेलं आहे. आणि ती कौंडिण्य ऋषी आणि ती सुशीला तिथं राज्य करीत राहिलेले आहे. झालं असे बरेच दिवस गेले. एके दिवशी बोलत बसलेले असताना हे दोघे पती पत्नी, त्या सुशीलेच्या हातामध्ये तो अनंताचा दोरा त्याने पाहिला. लाल तो दोरा. त्यांना मनामध्ये संशय उत्पन्न. त्यांनी विचारलं, हा कसला दोरा बांधायस? नाही ते म्हणाले, अनंताचा. नाही म्हणाले, वशीकरण म्हणजे माझ्यावर काहीतरी जादू टोणा करू, मी तुझ्या ताब्यात राहण्याकरता हा दोरा तुम्ही कोणीतरी जादूगाराने तुझ्या हातात बांधलेला आहे. इतकंच म्हणून थांबले नाहीत ते ऋषी. वास्तविक त्या ऋषींना काही माहिती नको, काही शास्त्रविस्त सगळे शिकलेले होते की, परंतु ऐश्वर्य मिळालेलं आहे. आणखी ते शास्त्रज्ञान सगळं बाजूला झालेलं आहे. मनावरती त्याचा परिणाम झालेला आहे, अहंकाराचा परिणाम. माझी तपश्चर्या आहे, ती म्हणती आहे अनंताची पूजा मी ज्या दिवशी केली त्या दिवशी तुम्हाला राज्य मिळालं. हे म्हणाले, कुठला अनंत काढलाय? माझी तपश्चर्या आहे, माझ्या तपश्चर्येनं हे ऐश्वर्य मला मिळाले. तो दोरा काढून घेतला, अग्नीमध्ये फेकून दिलेला आहे. इतका उन्मत्तपणा उत्पन्न झालेला आहे. ते सगळं ज्ञान बाजूला राहिलेलं आहे. जीवन झाले. तो दोरा काढला, त्याच्यावरती दूध घातले आहे, पुन्हा त्याची पूजा वगैरे केली, क्षमा मागितली. आणि त्याच दिवशी सर्व नगरातली मंडळी त्यांच्या विरुद्ध झाली. त्यांना काढलं राजेबाला. चला म्हणाले, कोण येऊन राहिला तुम्ही? म्हणजे काही ओळखेना सुद्धा. मग मात्र त्यांचे डोळे उघडलेले आहेत. आणखी ते निघाले. त्याने निश्चय केला की अनंताचं दर्शन झाल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही. रानामध्ये निघा. एक मोठं आम्रवृक्ष दिसतो, आंब्याचं झाड. त्याला विचारलं, अनंत तू पाहिलायस? तो म्हणाला, मला माहिती नाही. तुम्हाला भेटल्यानंतर माझी अवस्था, त्या झाडावर एक सुद्धा पक्षी जाऊन बसत नाही. फळं मोठी आलेली आहे, पण एकही पक्षी त्या ठिकाणी नाही. पुन्हा निघालेले आहेत. एक गाय पाहिली, वासरू पाहिली, पण त्याच्या तोंडामध्ये काही गवत तिला खाता येत.
पुढे आणखी दोन सरोवर एकमेकात मिसळलेली आहेत. कोणीही तिथं पक्षी नाही, काही नाही, कमळ पुष्कळ आहेत, पण एकही पक्षी. एक मोठा बैल त्याला दिसलेला आहे. त्या बैलालाही गवत खाता येत. त्यांनीही सांगितलं, अनंत जर तुम्हाला भेटला तर माझी दशा सांगा. पुढे एक मोठा हत्ती दिसला. एक गर्दभ दिसलेला आहे. ते तर याच्या बरोबर बोललेच नाही. निराश झाले कौंडिण्य ऋषी. आणखी शेवटी आता आपलं शरीर टाकायचं म्हणाले. म्हणून अगदी तळमळ लागलेली आहे अनंताच्या दर्शनाबद्दल. आणि आता प्राणोत्क्रमण होणार इतक्या वृद्ध ब्राह्मणाच्या वेशामध्ये आणखी अनंत त्या ठिकाणी प्रगट झाले. त्याने विचारलं, कौंडिण्या, तुला काही अनंत पाहिजे? चल म्हणाले, मी नगरामध्ये घेऊन आले. आणि आपण सिंहासनावर बसले. जिकडं तिकडं संबंध आणखी देवमंडळी आहे. सिंहासनावरती भगवान अनंत बसलेले. दर्शन झालं त्याला. क्षमा मागितली त्याने. अनंतानेही त्याला वर प्रदान केलेला आहे. आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे या सगळ्या भेटलेल्या मंडळींचा आणखी त्यांनी वृत्त सांग. पहिल्याप्रथम तुला आंब्याचा वृक्ष दिसला. तो म्हणाले, पूर्वी आणखी मोठा विद्वान ब्राह्मण होता. त्यांनी शिष्याला काहीही सांगितलं नाही, विद्यादान केलं नाही, अहंकारामध्येच राहायचा. त्यामुळे हा झाडाचा जन्म त्याला. एक तुला जी गाय दिसली ती म्हणजे भूमी. पूर्वजन्मामध्ये एकाने ज्या जमिनीमध्ये काहीही धान्य येणार नाही अशी जमीन दान केली आणि त्यामुळे तीच आणखी बोरूप झालेली आहे. तिलाही अन्न मिळत नाही. त्याच्यानंतर दिसलेला सरोवर दोन एकमेकामध्ये मिसळतायत. पाणी पुष्कळ आहे, मोठी मोठी कमळं आहेत, पण एकही पक्षी जात. त्या म्हणाले, पूर्वजन्मामध्ये दोघी बहिणी होत्या आणि त्यांनी एकमेकांनाच दान द्यावे. दुसऱ्या कुणालाही गावात त्याला द्यायचं नाही. आपल्या घरी दुसऱ्या बहिणीला येणं बोलवायचं, याला तिनं बोलवायचं, आपल्या आपल्यातच. त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली. एक जो बैल भेटला तो मोठा श्रीमंत मनुष्य पूर्वजन्मामध्ये होता. केवळ भोगा करता सगळ्या द्रव्याचा आपला त्याने उपयोग केला. कोणावरतीही उपकार नाही, आपल्या द्रव्याचा त्याग नाही. त्यामुळे तो या जन्माला आला. गर्भ म्हणजे तुझा क्रोध, तुला राग आला होता ना, कुठला आनंदाचा दोरा अग्नीमध्ये टाकला. आणखी हत्ती म्हणजे तुझा गर्भ म्हणाली, राग आणि मग गर्भ हे या रूपाने तुला भेटलेला आहे. आणि वृद्ध ब्राह्मण म्हणजे मी स्वरूप घेऊन आलो. शेवटी आणखी तुमचं सगळं निस्तरायचं आम्हालाच करावं लागतं. सगळी व्यवस्था आम्हालाच करावी लागती म्हणाली. उपेक्षा करून भागत नाहीये. तेव्हा तुला दर्शन झालेलं आहे, पश्चात्ताप झालेला आहे, सर्व तुझे दोष केलेले आहेस. पुनर्वसू नक्षत्र म्हणून तुझा निवास आकाश मंडळामध्ये नक्षत्र मंडळामध्ये नाही असं त्याला व्रत प्रदान केलेलं आहे. राज्य प्रदान हे झालेलं आहे. ही कथा कृष्ण परमात्म्याने अशी धर्मराजाला सांगितली. त्याच्याकडूनही अनंताची पूजा करेली. त्यामुळे धर्मराजाला राज्यप्राप्ती झाली. असा इतिहास आणखी सद्गुरु महाराजांनी सयनदेवाला सांगितला. तुम्हीही व्रत करा म्हणाले. तुमचंही कौंडिण्य आणखी गोत्र आहे. त्या कौंडिण्याच्या गोत्रातच तुमचा जन्म झालेला आहे. त्यांनी ही अनंताची पूजा केली, तुम्हीही करा. गुरु महाराजांची आज्ञा म्हणून वास्तविक कर्माकडे आणखी या भक्तांचं लक्ष असतं नसतं करायला हरकत नाही. वास्तविक कर्म म्हणजे सुद्धा भक्ती योगच आहे. तो दास्य भक्ती ज्याला म्हणतात. कर्म म्हणजे ईश्वराची आज्ञा आहे. सर्व जी कर्म आहे ईश्वराची आज्ञा म्हणूनच ती कर्म करायची. मग ईश्वराच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे दास्य योग नाही का? तेव्हा ही ईश्वराची आज्ञा आपण पालन करतो या बुद्धीने. हे कशाला ते कशाला म्हणून नुसतं आणखी तर्क करून कर्माचा त्याग करण्यापेक्षा ईश्वराज्ञा म्हणून त्याचं पालन केल्यामुळे जास्ती उत्कर्ष होत असतो. अशी दृष्टी आणखी विचारी विवेकी महात्म्यांची असते. म्हणून महाराजांनी अनंताची पूजा तू कर, 14 वर्ष करावी, नंतर उद्यापन करावं वगैरे सगळं त्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी त्यावेळेला अनंत पूजन केलेलं आहे. आपल्या सगळ्या परिवाराला घेऊन तो नंतर आलेला आहे. सयनदेवांचा ज्येष्ठ मुलगा नागनाथ म्हणून मोठा योगी, त्याच्यावरती मोठी कृपा महाराजांची होती. हा माझा मोठा भक्त आहे, उगा मोठा आहे, श्रेष्ठ अधिकारी आहे म्हणून महाराजांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्या संकेश्वरच्या बाजूला हत्तरवाट म्हणून एक गाव आहे.
त्या गावामध्ये नागनाथांची जिवंत समाधी आहे असं सांगतात. तिथं वर्षाला भाद्रपद महिन्यामध्ये उत्सव करतात. ते हे नागनाथ बहुतेक हेच असतील यांचंच ते वर्णन करतात. तेव्हा स्वयंदेवांचा आणखी ज्येष्ठ पुत्र म्हणजे नागनाथ, तोही मोठा अधिकारी, योगाभ्यासी आणि महाराजांची पूर्ण कृपा ज्याच्यावरती आहे असा स्वयंदेवाचा पुत्र. तसाही पुत्र देवला, गंगाधर, सरस्वती अशी ही परंपराच नामधारकापर्यंत आणि महाराजांची भक्ती यांच्या वंशामध्ये चालत आली. त्याने हेच मागून घेतलं, महाराजांनी हाच वर दिला की तुझ्या वंशामध्ये सर्वही माझी भक्ती करतील. तेवढा आणखी प्रसार झालेला आहे. नाहीतर एखादा दुसरा कोणीतरी केला की पुढं देव नाही, धर्म नाही, काही नाही. आम्हाला पत्र येतात काही काही लोकांची, काय देव योग किती आहे भारताचा, की काय म्हणाले आम्ही म्हातारे झालो, आता आमच्या घरामध्ये देव आहे, आमच्या देवाच्या पूजेचं आम्ही काय करावं हे कळवा. काय आम्ही काय कळवायचं? तुमच्या देवाची तुमच्यावर जर कृपा नाही आहे असती तर काही ती बुद्धी दिली असती त्यांनी मुलांना. काय मुलांना काय अर्धा तास मिळत नाही का, 10-5 मिनिटं मिळत नाही पूजा करायला? पण नाही, लक्षच नाही. असा विलक्षण काळ आलेला आहे. परंतु महाराजांचा प्रसार असा आहे की वंशोवंशी आणखी तुझे सगळे आणखी परंपराच माझी भक्ती करतील असा देवाचा वर स्वयंदेवाने मिळवलेला आहे. इतका तो महान भक्त होता. आपण तर उद्धरून गेलेलाच आहे, परंतु आपल्या वंशामध्ये जन्माला येणारे जे जे जीवात्मे आहे तेही महाराजांचे भक्त व्हावे असं महाराजांच्या जवळच त्याने मागून घेतलं. महाराजांनी तो वर दिलेला आहे आणि त्याप्रमाणे ही परंपरा अखंड चाललेली आहे. त्यांच्या वंशामध्ये त्यांचा नातू का पणतू म्हणा असे यांनीच हे गुरुचरित्र केलं. एका ठिकाणी ग्रथित करून ठेवलं, सगळ्या कथा एका ठिकाणी लिहून ठेवल्या. महाराजांच्या प्रसादाने हा प्रसाद ग्रंथ झालेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये कितीतरी सिद्धांत, जितका जितका विचार आपण करावा तितके सिद्धांत याच्यातून आणखी प्रकाशित होत आहे. त्याचं चिंतन सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या गुरुचरित्राप्रमाणे संस्कृत गुरुचरित्र, सहस्री गुरुचरित्र म्हणून एक 23 अध्यायाचा आहे. पुढं 51 अध्याय याचे आहेत, तर दुसरं 51 अध्यायाचं गुरुसंहिता किंवा समश्लोकी गुरुचरित्र म्हणून दुसरं केलेलं आहे. ही मराठी भाषेमध्ये असलेलं गुरुचरित्र इतर प्रांतामध्ये कुणाला कळणार नाही. मराठी भाषा सगळ्यांना कळत नाही. म्हणून संस्कृत भाषेमध्ये जर आपण केलं तर गुरु महाराजांचं चरित्र सर्वांच्या पर्यंत पोहोचेल या उद्देशाने त्यांनी केलेलं आहे. म्हणजे याचं इतकं महत्व आहे की याच्यावरतीच महाराजांनी पुन्हा स्वतः संस्कृत भाषेमध्ये केलेलं आहे. तेव्हा अशी ही भक्त मंडळी आपल्या भक्तीच्या प्रभावाने आणि वंश परंपरा आपला उद्धार तर करून घेतला असताना, परंतु सर्वही समाजामध्ये जी जी भक्त मंडळी आहेत, पूर्व सुकृत ज्यांचा आहे त्यांच्यापर्यंत महाराजांचं चरित्र जावं, त्यांचाही उद्धार व्हावा म्हणून या रूपाने त्यांनी हे करून ठेवलेलं आहे. अशी आमची देवाची, ईश्वराची, सद्गुरूंची कृपा आहे. सद्गुरु मूर्तींचा अवतार हा झालेला आहे. आता उद्याच्या दिवशी फक्त आणखी काही कथा आहेत. त्या कथांचं चिंतन महाराजांच्या सन्निधीचं करायचं आहे. आणखी उद्या शक्ती सर्वही कार्याला कारण आहे असा महात्म्यांचा अनुभवाने ठरलेला सिद्धांत आहे. ईश्वरेच्छा कार्य मात्रम प्रति कारणम, तर्कशास्त्रकारांनी याला मान्यता दिलेली आहे. सर्व कार्याला ईश्वर इच्छा कारण आहे, परंतु आपल्या बुद्धीला हे पटत नाही आहे. त्यामुळे सर्व कार्य ही आपणही करू शकतो प्रयत्नाने अशी मध्ये मध्ये समजूत होत असते. आपल्या शक्तीच्या बाहेरच एखादं कार्य आलं, प्रयत्न पुष्कळ करतो आपण, पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही म्हणजे काहीतरी आहे बुवा, कशाने यश मिळेल, का अपयश आलं हा विचार त्या वेळेला सुरू होतो. पण ज्ञानी महात्मे जे आहे त्यांच्या मनावर हा परिणामच नाही.
कार्य घडायचं असेल, ईश्वराची इच्छा असेल तर होईल, जर व्हायचं नसेल तर होणार नाही. त्यामुळे तुल्यनिंदा स्तुती ही मौनी किंवा सिद्ध समूहत्वा ही जी समस्थिती चित्ताची आहे, इष्ट गोष्टी घडून आल्या तरी काही मनावर विकार नाही, माझ्या प्रयत्नाने झालं, मी यश मिळवलं असा अहंकार नाही, हर्ष नाही. आणि अनिष्ट गोष्टी घडल्या, प्रतिकूल गोष्टी घडल्या तरी त्याच्याबद्दल विषाद नाही, हर्ष विषाद शून्य निर्विकार चित्ताची अवस्था, यालाच योग असं म्हणतात. समत्वम योग उच्चते. कार्यसिद्धी झाली तरी काही नाही झाली तरी त्याच्यावरती त्याचा परिणाम नाही. लोकमान्य टिळकांचा खटला चालू होता, त्यांनी उत्तम कायदे बनली, उत्तम कायद्याचं ज्ञान, परंतु सत्ता, या सत्तेमुळे त्यांना शिक्षा झाली. पुष्कळ बॅरिस्टर आहेत, ते स्वतः कायदे पंडित होते, पण त्याचा उपयोग ज्ञानाचा झाला नाही. ज्ञानाचा उपयोग हा सर्व ठिकाणी होतो असं नाही. सत्ता अहंकार ज्या ठिकाणी आहे तिथं ज्ञान काही करू शकत नाही. श्रीकृष्णाने स्वतः हस्तिनापुरामध्ये जाऊन कौरवांची समजूत करण्याचा प्रयत्न केला. कृष्ण शिष्टाई महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचं भाषण ऐकण्याकरता मोठे मोठे अशी मंडळी आली होती. काय भाषण करणार आहेत भगवान श्रीकृष्ण, परंतु त्यांच्या ज्ञानाचा काहीही उपयोग झाला नाही. दुर्योधनाच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. सत्ता हातामध्ये आहे आणि त्यामुळे अहंकार इतका वाढलेला आहे की श्रीकृष्ण असो नाही तर कोणीही असो, सर्वांनी त्याची समजूत करण्याचा प्रयत्न केला. धृतराष्ट्राने समजूत केली, गांधारीने केली, भीष्म, द्रोण सर्वांनी त्याला सांगितलं, अरे तुझ्या हट्टामुळे सर्व कुळाचा नाश होईल, वंशक्षय होईल, भारतातली सर्व तरुण पिढी नष्ट होईल, काही नाही, परिणाम नाही. म्हणजे ज्ञान जरी असलं तरी बुद्धी सुद्धा थोडी चांगली पाहिजे. उत्तम बी आहे, पाऊसही वेळेला पडतो आहे, आणि खडकाळ जमीन असल्यानंतर काय त्याचा उपयोग होणार. जमीन जर चांगली असेल तर एखाद्या वेळेला काही त्या बीजामध्ये जरी काही चांगलेपणा नसला म्हणा तरी त्या जमिनीच्या मुळे सुद्धा उत्तम धान्य येत आहे. उत्तम बीज असल्यानंतर तर उत्तम धान्य. तर याप्रमाणे महात्म्यांचं अंतःकरण त्यांनी मनाचाच अभ्यास केलेला आहे, मनाचंच गुणदोष निरीक्षण केलेलं आहे. दुसऱ्याचं गुणदोष निरीक्षण करण्याच्या भानगडीमध्ये ते पडत नाही. स्वतःचे गुण कोणचे आहे आणि स्वतःचे दोष कोणचे आहे, ते दोष कसे कमी करता येतील आणि गुण कसे वाढवता येतील. आपल्या मनाची इतकी शक्ती वाढली पाहिजे की प्रतिकार जरी पुष्कळ आणखी त्रास देणारे जरी असले दुर्जन, तरी ते दुर्जन काही त्रास देऊ शकणार नाहीत, कारण यांचं मन हे स्वस्थ शांत राहू शकते. हाच अभ्यास आहे. रमाशस्त्रं करे यस्य दुर्जन किं करिष्यति असं म्हणतात सुभाष. तर याप्रमाणे ईश्वर शक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवणारे महात्मे, त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भक्ती ही कायम राहती, कधीही ती आणखी डळमळीत होत नाही.
आणि ती आपली स्थिती बनविली पाहिजे आपण मनाशी. समर्थांनी मनाचे श्लोक केले, मनोबोध केलेला आहे, मनाला उपदेश त्यांनी केला. त्यांनी म्हटलं असतं तर शिवाजी राजांनी त्यांना पुष्कळ आणखी सगळी सोय त्यांच्या संसाराची प्रचाराची करून दिली असती. पण ही सगळी संत मंडळी प्रचार वगैरे या भानगडीत पडली नाही. मनालाच बोध करायचा आणि दुसऱ्या जो असेल एखादा तसाच मनाचा निग्रह व्हावा अशी इच्छा करणारा, त्याने तो बोध वाचावा ऐकावा म्हणजे त्यालाही बोध होतो. अनेक विचार त्यांनी मांडलेले आहे. विचाराने मनाला शांती प्राप्त करून घेता येते. कितीही जरी अनावर मन झालेलं असलं, मनाचा क्षोभ जरी झालेला असला तरी सुद्धा तो शांत करता येतो. याच्या करता सद्विचार ही मोठी संपत्ती आहे. आणि ते सद्विचार संतांनी मांडलेले आहेत. त्यांचे अनेक ग्रंथ आहेत, लहान मोठे, आणि त्या ग्रंथातून आपल्याला ते मार्गदर्शन होतो. तर याप्रमाणे महाराजांचं हे चरित्र गाणगापुरामध्ये चालू आहे. सद्विचार सांगताय, सदाचार याचाही उपदेश करताय. आणखी जी जी मंडळी ग्राहक असतील, अधिकारी असतील, ज्यांच्या मनामध्ये काहीतरी थोडासा विचार आहे, त्यांच्या मनावर त्यांच्या आचरणाचा विचाराचा परिणाम होतो आहे. आणि ईश्वर शक्ती किती मोठी आहे याबद्दल त्यांच्या मनाची खात्री होऊन जाते. कधीही त्यांच्या मनामध्ये संशय राहत नाही. तर गाणगापुरामध्ये महाराज असताना आणखी काही थोड्या कथा सिद्धांनी नामधारकांना सांगितल्या. पुष्कळ गुरुचरित्र आहे म्हणून शेवटी त्यांनी सांगितलं, कितीतरी आहे, पण थोड्या कथा मी सांगतो म्हणाले. 51-52 अध्याय तेवढी चरित्र आहेत. त्यांचं ज्ञान किती होतं, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती ही केवढी मोठी होती, हे सर्व चरित्रावरून त्यांनी दाखवून गेलेलं आहे. ईश्वरावर विश्वास ठेवा असं नुसतं सांगितलं नाही, तर त्याकरता अशी उदाहरणही त्यांनी दिलेली आहे. विश्वास ठेवल्यानंतर आपलं कल्याण कसं होत होत, असाध्य गोष्टी सुद्धा आपल्या सिद्ध कशा होऊ शकतात, मनाचं समाधान कसं होऊ शकतं, हे सगळं त्यांनी सांगितले या गोष्टीच्या रूपाने. भक्ती योग चालू आहे. भगवत भक्ती कशी करावी याबद्दल निरनिराळी उदाहरणं आहे. अनंत व्रताची कथा सांगून झाली. सायनदेव जो आहे नामधारकांचा पूर्वज पणजोबा, सायनदेव, देवराव, नागनाथ, सायनदेव, नागनाथ, देवराव, गंगाधर, आणखी सरस्वती, पंतू किंवा खापर पंतू होईल. पूर्वजांनी भक्ती कशी केली हेही ऐकावं. नुसती आमचे पूर्वज अमुक होते तमुक होते नुसती स्तुती करून काही उपयोग नाही. आपली स्वतःचीही स्तुती करू नये. आणि नुसते आमचे पूर्वज असे होते, पराक्रमी होते, नुसती स्तुती करू नये, उपयोग नये. आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून पूर्वजांचं चरित्र, त्यांची भक्ती, त्यांच्यावर असणारी महाराजांची कृपा, हे चरित्र त्याने विचारलं आणि सिद्धाने ते चरित्र सांगून गेलेलं आहे. त्या प्रसंगाने काशी यात्रेसही विधान केले. काशी यात्रा सर्व सांगून झाली आणि अनंत व्रत सांगून झालेला आहे. महाराजांनी ते सांगतो. यानंतर एक तंतुक म्हणजे कोष्टी होता. विणकर माग वगैरे असतील त्याच्या घरी. संसारही करायचा त्याने, पण महाराजांच्या दर्शनाला येणं, त्यांची सेवा वगैरे करणं. 3 प्रहर
जवळजवळ 8-9 तास संसाराकरता त्यांनी दिलेले होते, ठरवलेलंच होते. म्हणजे ती एक सेवा आहे आणि ही सेवा आहे. अलिप्तपणाने तो करत होता. हाही मोठा अभ्यास आहे. संसारातलं काम किती करायचं हे सुद्धा ठरवलेलं असतं ना. यांनी या तंतुकांनी विणकरांनी ठरवलं. 9 तास संसारातली कामं करायची, संसार करायची. त्यानंतर दुसरे दिवशी राहिलेली कामं लगेच पुढं महाराजांच्या मठामध्ये जाऊन तिथं एक प्रहर राहायचं, 3 तास तिथं राहायचं. अशी महाराजांची सेवा तो करीत होता. आणि मानसिक मन त्याचं फार भक्कम होता. कधीही बुद्धिभेद त्याचा कोणीही करू शकत नव्हता. महाराजांच्यावर इतकी निष्ठा होती. साधा मनुष्य गावामध्ये आणखी विणकाम करून आणखी पोट भरणारा, पण महाराजांच्या वरती इतकी निष्ठा, कुठलेही ग्रंथ वाचन नाही, श्रवण नाही, जन्मतःच अशा प्रकारची निष्ठा घेऊन तो जन्माला आलेला. जन्मतःच अशी संस्काराची माणसं असतात, यावरून पुनर्जन्म मानावा लागतो. पूर्वीचा जन्म आहे, पुढचा जन्म आहे, सगळं मानावं लागतं. कितीही ऐका, कितीही वाचा, मनाचा निश्चय नाही, संशय कायम आहे मनामध्ये, अशी माणसं आहे. काय त्या वाचनाचा, ज्ञानाचा काही उपयोग. पुन्हा तर्क कुतर्क चालू आहे. आणि एखादा जन्मतःच असा आणखी निश्चित बुद्धीचा जन्माला आलेला असतो की त्याची बुद्धी कधीही अनिश्चित नाही, चांचल्य नाही, मन स्थिर आहे. हे आहे असं. महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर आहे, शंकर आहे, ही अगदी पक्की खात्री आहे. हे ज्ञान किंवा हे शिक्षण मिळणं फार कठीण आहे. आणि नुसत्या शिक्षणाने, प्रयत्नाने अशी मनाची तयारी लगेच स्वतःला करता येईल असंही नाही. नारदांना सुद्धा ईश्वराचं दर्शन होण्याला वेळ लागला. आरंभाला त्यांनी आपलं स्वतःच चरित्र व्यासांना सांगितलेलं आहे. मी म्हणाले, पूर्व जन्मात एका दासीचा मुलगा होतो. गावामध्ये, खेडेगावात राहणारी माझी आई काम करत होती लोकांच्या, श्रीमंतांच्या घरी जाऊन, आणि तिचा मी एकुलता एक मुलगा. आमच्या गावामध्ये चातुर्मास मुक्कामा करता काही महात्मे आलेले आहे. अशी सगळी मंडळी पूर्वी तीर्थयात्रेला फिरत. त्यामुळे सर्व लोकांना, ज्यांना असे संस्कार आहेत, त्यांना त्यांचा फायदा होत होता. त्यांच्या त्या ठिकाणी भजन पूजन चालायचं, भगवंताच्या कथा ऐकायला मिळायच्या. लहान वयामध्ये नारद सांगतात, 5 वर्षाचा मी, पण मला हे फार आवडत होत. त्या संतांच्या आणखी याच्यामध्ये मी रोज जावं, त्यांची संगती करावी, त्यांच्या मुखातून भगवंताच्या कथा ऐकाव्या. आणि त्याचा परिणाम असा झाला, म्हणाले, माझ्या मनामध्ये भगवंताबद्दल भक्ती, प्रेम निर्माण झालं. भगवंताचाच प्रभाव नेहमी ऐकायला मिळाला म्हणजे प्रेम होत. त्यामुळे त्यांची संगती घडली, त्यांनी मला उपदेश केला, सर्व झालेला आहे. आणि ती मंडळी चातुर्मास संपल्यानंतर निघून गेली. मलाही त्यांच्या बरोबर जावं असं वाटलं, पण या आईचं काय करावं, आईला सोडून जायचं कसं, आईला किती दुःख होईल म्हणून थांबलो म्हणा. पण जाण्याची तयारी माझी अगदी पक्की झालेली होती. इथून आता निघून जायच, कोणाचीही संगती करायची नाही, एकांत आहे. 5 वर्षाच्या वयामध्ये इतकी मनाची तयारी होणं म्हणजे त्यांचा पूर्वीचा किती अभ्यास असला पाहिजे. त्याप्रमाणे एके दिवशी धार काढण्याकरता मालकाच्या घरी माझी आई गेली. अंधारामध्ये तिला सर्पदंश झाला आणि तिचं प्राणोत्क्रमण झालं. अगदी सरळ कथा गोष्ट सांगितल्यासारखी सांगायला काही मनावर पडलं. तदा तदहमीशस्य भक्तानां सदा
अनुग्रहम मन्यमान प्रतिष्ठन दिशमुत्तरा. व्यासानं सांगतायत नारदजी, भक्तांचं कल्याण व्हावं अशी देवाची इच्छा असली म्हणजे हे सगळं करून येतं. मला जाता आलं नाही. आई असेपर्यंत मी जाऊ शकत नव्हतो. त्या माऊलीला काय दुःख होईल. म्हणा तो परदैवतम, दैवत आहे. माता ही मोठी देवता आहे. त्यामुळे मी थांबलो होतो म्हणाले, पण मला वाटलं आपणही जावं अरण्यामध्ये. आणखी कोणी महात्मे भेटतील, त्यांच्या मुखातून आपल्याला आणखी चांगले विचार ऐकायला मिळतील. फार मनाला अगदी वाटत होतं, पण मी बाहेर जाऊ शकत. मातेचं प्राणोत्क्रमण झाल्याबरोबर काय देवाची कृपा आहे म्हणाले, असं मला वाटलं. अनुग्रह झाला माझ्यावर. एक मोठा पाश माझा सोडीला, त्याच्यातून मला देवाने मोकळं केलं. स्नेह पाशच आहे. आईच्या करता राहिलो म्हणाले मी, तोही पाश, त्या पाशातून मला देवाने मुक्त केलं. म्हणजे आई मरावी अशी इच्छा नारदाने केली नव्हती, तिथंच राहिले होते भगवत भजनाखाली. पण देवाने त्यांना रस्ता मोकळा केला. निघालो म्हणाले. उत्तर दिशेला चाललेलो आहे. उत्तर दिशेला सगळे महात्मे, बद्रीनारायण, बद्रिकाश्रम वगैरे सगळी मोठी मोठी पवित्र स्थान, एकांत स्थान, तपस्थान आहे. तिकडं जावं अशी. एका अरण्यामध्ये मी आलेलो आहे. नदी वाहत होती. एकांत आहे, निर्जन अरण्य आहे. स्नान केलं नदीमध्ये आणि आसन घालून बसलो. भगवंताचं ध्यान करू लागलो. आणखी मनामध्ये भगवंताची मूर्ती आलेली आहे. आनंद झाला मला. आणि त्या हर्षामुळे मी एकदम उठून उभा राहिलो आणि ती मूर्ती अदृश्य झाली. पुन्हा मी बसलो. पुन्हा प्रयत्न करू लागलो. नाही, पुन्हा दर्शन नाही. त्यावेळेला आकाशवाणी रूपाने भगवान मला म्हणाले, बाबा हंत अस्मिन जन्मनि भवान नमान द्रष्टु विहारहति अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोभं कुयोगिना. देवानी आकाशवाणी रूपाने मला सांगितलं, बाळ या जन्मामध्ये आणि माझं दर्शन तुला होण्याचं नाही आहे. तुझी योग्यता नाही आहे. मनाची, बुद्धीची अजून तुझी तयारी व्हायची बाबा. योगाभ्यास नुसता केला म्हणजे मनाला आवरता येतं असं नाही आहे. आवरलं आपण मन असं वाटतं, पण पुन्हा मनामध्ये ज्या वासना राहिलेल्या असतात त्या केव्हा बाहेर येतील आणि केव्हा आणखी त्याच्या योगाने आपलं आणखी अकल्याण होईल, नुकसान होईल याची काही हे नाही, शाश्वती नाही आहे. तेव्हा अविपक्व कशा मनामध्ये जे काही वासना संस्कार आहे, काम, क्रोध, लोभ, हे प्रत्यक्ष विकार प्रगट झाले म्हणजेच असतातच. अप्रकट अवस्थेमध्ये सुद्धा लोभाचे संस्कार, क्रोधाचे संस्कार, कामाचे संस्कार, अहंकाराचे संस्कार मनामध्ये किती आहे हे आपण जाणू शकत नाही. मनाची एकंदर परिस्थिती काय आहे, मनाची सुधारणा होणारी आहे किंवा नाही, हाही विचार ते महात्मे ज्ञानी पुरुष करू शकतात. आणि त्यामुळे कालावधी लागतो. ज्ञानी पुरुषांच्या संगतीमध्ये आलेले सर्वच्या सर्व लगेच त्यांचा उद्धार होतो असं नाही. चांगदेवासारख्याला सुद्धा आणखी सुधारणा होण्याला वेळ लागला. तर याप्रमाणे अविपक्व कषाय अंतःकरणामध्ये असलेले जे संस्कार आहेत ते ज्यांचे परिपक्व झालेले आहेत ते पूर्ण बाहेर पडलेले नाही. सगळे दोष आणखी मुळासह ज्यांच्या मनातून गेलेले नाही तोपर्यंत दुर्दर्शः माझं दर्शन होणं कठीण आहे. योगिना ते खरे योगी नाही. योगाभ्यास करतील, जमिनीमध्ये राहू शकतील, प्राणवायूचा निरोध करू शकतील, अभ्यासाने सगळं करता येत. परंतु तो जो अहंकार वगैरे विकार उत्पन्न होत आहे, रावण हा आकाश मार्गाने सुद्धा जात होता. विभीषण रावणाला सोडून आला, रामचंद्राला शरण आला, तो अंतरिक्षातून आकाशातूनच आलेला आहे, विमानात बसून आलेला नाही. तो
शरीरच त्याचं इतकं जड असताना सुद्धा आकाशामध्ये राहू शकलेला आहे, ही काहीतरी शक्ती, योग शक्ती त्यालाही होती. म्हणजे दैत्य वंशात असलेले दैत्य सुद्धा योगशास्त्राचा अभ्यास करीत होते. कारण योगशास्त्र शास्त्र आहे, त्याबद्दल त्यांना आदर वाटत होता. आणि त्या अभ्यासाने आपली शक्ती वाढावी आणि दुसऱ्याची शक्ती आपण नाहीशी करावी, ही त्यांची इच्छा असेल. पण शास्त्रावर त्यांचा विश्वास, शास्त्रावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे प्रयत्न केल्यानंतर आपली शक्ती वाढू शकते. तर याप्रमाणे जरी शक्ती वाढली तरी वासना क्षय नाही आहे. मनामध्ये मात्र ते आहे की अभिमान उत्पन्न होतो आहे, मी मोठा समर्थ झालेलो आहे, लोकांच्या पुढे ते मांडावं, मी कसा समर्थ आहे, लोकांनी आपला मान सन्मान करावा, अशी लोकेशणा उत्पन्न होते. श्रीपाद